नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर आर्मी गट्टा. तर आज आपण बघणार आहोत संख्या पद्धती मधील आपला सेकंड पार्ट. त्यामध्ये आपण बघणार आहोत कसोट्या. ज्या ज्या महत्त्वाच्या कसोट्या आपण वापरतो, त्या सर्व कसोट्या बघणार आहोत आणि त्याच्यावरची उदाहरणं देखील बघणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया. तर विभाज्यता की चाच. तर आपण सुरुवात करूया दोनची कसोटी. तर दोनची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या असते त्या संख्यांना दोनने पूर्णतः म्हणजे त्या संख्या दोनने पूर्णतः विभाज्य असतात. त्यानंतर तीनची कसोटी. समजलं ना? त्यानंतर तीनची कसोटी. तीनची कसोटी म्हणजे ज्या जी जी दिलेल्या संख्या त्या दिलेल्या संख्या दिलेल्या संख्यांची सर्व स्थानकांची म्हणजे सर्व संख्यांची बेरीज ही जर 3ने जात असेल, म्हणजे आता इथे बघा उदाहरणार्थ इथे दिले 1338. 1338 1 3 3 8. 1 ने 3 झाले किती? 4. 4 ने 3 7. 7 ने 8 15. तर 15 हे 3/15 म्हणजे 3च्या पाड्यात 15 हे येतं. त्यामुळे पूर्णतः ही संख्या पूर्णतः 3ने विभाज्य आहे. त्यानंतर 4ची संख्या. 4ची संख्या म्हणजे काय? दिलेल्या संख्यां दिलेल्या संख्यांच्या एकक स्थानी व दशक स्थानी मिळून बनणारी जी संख्या आहे, एकक स्थान व दशक स्थान. इथे बघा 36 दिले आहे. 36. तर दिलेल्या संख्यांचे एकक स्थान व दशक स्थान मिळून होणारी संख्यांना जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो, किंवा एकक व दशक स्थानी 0 असेल तरी देखील चालेल. ठीक आहे. तर ह्या संख्येला पूर्णतः 4ने भाग जातो, कारण की 36 हे 4च्या पाड्यात येतं. ठीक आहे. पुढे आपण बघू पाचची कसोटी. पाचची कसोटी आपली सोपीच आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 त्या संख्येला 5ने भाग जातो. तर पुढली संख्या आहे, पुढली कसोटी आहे 6ची. तर 6ची तर सर्वांना माहिती आहे. ज्या संख्याला 2 व 3ने भाग जातो त्याला 6ने पूर्णतः भाग जातो. ठीक आहे. तर इथे बघा या उदाहरणामध्ये की इथे एक संख्या दिली आहे, तिच्या एकक स्थानची संख्या काय आहे? 6. त्यामुळे ही समसंख्या, त्यामुळे 2ने तर तिला भाग झाला. परत यांची बेरीज 1 + 4 झाले 5. 5 आणि 5 10. 10 आणि 9 झाले 19. 19 आणि 2 21. 21 आणि 6 27. मग किती झाली यांची संख्या? 27. 27 ला 3ने भाग जातो. ठीक आहे. त्यामुळे 6ला देखील भाग जातो. 7ची कसोटी ही थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे आपण बघणार नाही आहोत. त्यानंतर 8ची कसोटी. 8ची कसोटी जी दिलेल्या संख्यांच्या 3 अंकी संख्या, म्हणजे दिलेल्या संख्यांच्या एकक दशक व शतक स्थान मिळून बनणारी जी संख्या आहे त्यांना 8ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने पूर्णतः भाग जातो. सेम 4 सारखी. 4ला फक्त एकक आणि दशक स्थानची मिळून बनणारी संख्या, आणि 8ला एकक दशक शतक ह्या तिन्ही हे आता ह्या संख्येत एकक दशक व शतक स्थानची मिळून संख्या होणारी किती आहे? 512. तर 512 ला 8ने पूर्णतः भाग जातो. ओके. 8ने पूर्णतः भाग जातो. त्यानंतर आपण बघणार आहोत 9ची कसोटी. 9ची कसोटी सेम 3 सारखीच, की त्या संख्यांची बेरीज, ह्या सर्व संख्यांची बेरीज. 9 + 2 झाले किती? 11. 11 आणि 3 14. 14 आणि 4 18. 18. 9ने 18ला पूर्णतः विभाज्य भाग जातो, त्यामुळे 9ने पूर्णतः विभाजित आहे. 10ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0
हा अंक असेल त्यांना 10 ने पूर्णतः भाग जातो. त्यानंतर 11ची कसोटी. आता 11ची कसोटी डायरेक्ट एक उदाहरण सांगतो. इथे उदाहरण दिलंय बघा. 71,27,362. आता ह्यामध्ये एकक अंक कोणता आहे? 2. तर एकक अंकच्या उजव्या साईडची संख्या पकडायची आणि त्यांना काउंट करायचे. एकक संख्येच्या उजव्या साईडची संख्या कोणती आहे? 6. 1/1 सोडून म्हणजे एक संख्या पकडायची, दुसरी सोडायची, तिसरी पकडायची, चौथी सोडायची. 1/1. ठीक आहे. आता 6 ला घेतली ते वरती लिहितो 6. त्यानंतर काय आहे? 7. 3 ला सोडले त्यानंतर 7. 7 च्या नंतर 2 ला सोडले त्यानंतर काय? त्यानंतर 1. ठीक आहे. 6, 7, 1 यांची बेरीज. यांची बेरीज किती आली? 7 ने 7 14. त्यानंतर उरलेल्या संख्यांची बेरीज 7 ने 2 9, 9 ने 3 12, 12 ने 2 14. बरोबर. तर हे इज इक्वल टू 14. तर यांच्यामधला फरक 11ने पूर्णतः विभाज्य पाहिजे. आता ह्या फरक म्हणजे मायनस. 14/14 इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्यामुळे 11ने ही संख्या पूर्णतः विभाजित आहे. 13ची कसोटी आपण कुठे एवढं जास्त वापरत नाही त्यामुळे बघणार नाही आहोत. तर आपण बोलूया डायरेक्ट एक्झाम्पल्स कडे. तर ठीक आहे. मी बोलतोय कसं बघा. तर 0 सोडलं. 1 पहिली एकक संख्या सोडली. एकक संख्या काय आहे? 1 आहे. एकक संख्या 1 आहे. तर ती सोडली आपण. ठीक आहे. एकक संख्या आपण सोडली. आता इथे आपण सॉरी ह्या संख्यांची बेरीज घेऊया. तर एक संख्या x प्लस आता ही सोडले एक सोडले x घेतले, दुसरी 5 सोडले दुसरे x घेतले प्लस 1. ठीक आहे. मायनस आता उरलेल्या संख्या कोणकोणत्या? 1 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 5 प्लस 0 बरोबर 11च्या पटीत आहेत ना त्या. बरोबर. त्यामुळे आपण 11 घेऊ. ठीक आहे. तर पुढे आता हे किती झालं? 2x प्लस 1 बरोबर आहे ना. आणि हे किती झालं? मायनस किती झाले? हे मायनस 6 बरोबर किती? 11. त्यानंतर पुढच्या आता ही असंच राहणार. आता अधिक वजा वजा तर 2x इथे कोणतं चिन्ह? -5 बरोबर किती? 11 बरोबर आहे ना. आता यामध्ये 5 आपण इकडे घेऊ. ठीक आहे. तर इकडे वजा आहे तिकडे जाऊन अधिक 11 आणि 5 किती झाले? 2x 11 आणि 5 झाले किती? 16. तर खाली x बरोबर 16 भागिले 2. तर x ची किंमत काय? x ची किंमत बरोबर 8. 8 गुणे 16. ठीक आहे. एक्झाम्पल समजतं तुम्हाला? तर याचं ह्या क्वेश्चनचं उत्तर आहे हे बरोबर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन दी गई एका एकक स्थानचा ह्या सर्व यांची गुणाकार करून एकक स्थानचा अंक कोणता येईल तो बघायचा आहे. तर त्यांना सांगितलंय फक्त एकक स्थानचा अंक कोणता येईल ते बघायचा आहे.
त्यामुळे ही एवढा मोठा फाफड पसारा करण्यापेक्षा आपण फक्त एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करणार आहोत. पहिल्यांदा ह्या एकक स्थानचे अंक घेऊ आपण. ठीक आहे. तर पहिल्यांदा 4 गुणिले 8. 4 गुणिले 8 किती येतं? 4 8 32. ठीक आहे. दुसरं इथे गुणिले चिन्ह 7 गुणिले 3. 7 गुणिले 3 किती येतं? 7 त्रिकम 20. फक्त एकक स्थानचा अंक आपल्याला बघायचा आहे. पण यांचं पण एकक स्थानचा अंक घेऊ आपण. बे. तर उत्तर काय आहे आपलं? 2. ओके. तर 2 आहे. तर आपण आता बघणार आहोत. तर 2 आहे. पुढचा नेक्स्ट एक्झाम्पल. सबसे छोटी अभाज्य संख्या आहे. मी मागल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं सगळ्यात छोटी अभाज्य संख्या कोणती आहे? तर 2. ओके. सगळ्यात छोटी अभाज्य संख्या 2. शून्य है. शून्य काय आहे? प्राकृतिक संख्या, पूर्ण संख्या, धनात्मक पूर्ण, ऋणात्मक पूर्णांक सॉरी धनात्मक पूर्णांक आणि ऋणात्मक पूर्णांक कोणती संख्या आहे? तर 0 ही पूर्ण संख्या आहे. धन ऋण नाहीये. 7 होतात 1 2 3 पासून. त्यामुळे प्राकृत संख्या पण नाही, धन ऋण तर अजिबातच नाहीये. ठीक आहे. पुढचा 0 और 100 के बीच कुल अभाज्य संख्या है. काल सांगितलं तर 0 आणि 100 ह्यामध्ये 25 अभाज्य संख्या आहे 25. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन. संख्या दिली आहे त्यामध्ये 7 यांच्या समस्थानिक म्हणजे स्थानीय मान आणि जातीय मान मधला अंतर. तर स्थानीय मान काय असणार आहे? तर 7च असणार आहे. आणि जातीय मान काय आहे? स्थानीय मान 70 असणार आहे आणि जातीय मान 7. तर यांच्यामधला फरक किती असणार आहे? 63. तर चौथा आन्सर बराबर आहे. ठीक आहे. तर प्रथम 4 अभाज्य संख्याओं का योग. प्रथम 4 कोणकोणते आहेत? 2 प्लस 3 प्लस 5. त्यांची बेरीज करा. 5 नि 5 10 नि 7 17. ओके. पुढचं. निम्न में से कौन सी 9 से विभाज्य आहे? आता 9चा सूत्र म्हणजे 9ची कसोटी काय आहे? की सर्व संख्यांची बेरीज ही 9 हे सर्व संख्यांच्या बेरजेला 9 ने भाग केला तर त्या संख्येला ती संख्या 9 ने पूर्णतः विभाज्य असते. तर आपण एक बाय एक बघणार आहोत, तोंडीच बघणार आहोत. याला काही लेखी वगैरे करायची काहीच गरज नाही. तर पहिली संख्या बघूया. पहिली संख्या 2 प्लस 3 5 5 नि 5 10 10 नि 8 18 18 नि 2 20 आणि 1 21. 21 ला 9 ने भाग जात नाही. त्यानंतर पुढची बी. त्यामुळे हे नाहीये. ठीक आहे. बी 8 नि 2 10 10 नि 7 17 17 आणि 5 22 22 आणि 2 24. हे पण नाहीये. त्यानंतर 4 नि 2 6 7 10 15 18 21. हे पण नाहीये. तर लास्ट ऑप्शनच असणार आहे. तरी आपण क्रॉस चेक एकदा करू. 6 4 10 10 आणि 18. 18 ला 9 ने पूर्णतः भाग जातो. ठीक आहे. त्यामुळं डी बरोबर आहे. पुढच्या संख्या दिल्या आहे ते कशाने अभाज्य बघूया. 4 आणि तर नाहीच आहे कारण की 4ची आपली कसोटी काय आहे की शेवटच्या 2 संख्या जर 4 ने विभाज्य असेल तर ती संख्या 4 ने, त्यामुळे 4 ने नाहीये. 3 आणि 9ची
म्हणजे सेमच आहे थोडीफार. जर 9 असेल तर त्याला 3 पण जाईलच. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत 7 आणि 3 10, 8 आणि 6 7, 8 9 10 18 18 19 20 24 27 35 नाही. दोघांनी पण जात नाही. तर उरलं 11 ने जातच असणार. पण आपण एकदा क्रॉस चेक करूया. ठीक आहे. तर 7 प्लस 8 प्लस 0 प्लस 7 प्लस 8 प्लस 0 प्लस 8 यांची बेरीज प्लस यांच्यामधला फरक बघायचा आहे. त्यानंतर यांची बेरीज किती झाली आधी डायरेक्ट बघूया आपण. 8 ने 8 16 16 8 एक 8 16 23 झालं आपले. ठीक आहे. 23 यांची आणि उरलेल्या कोणकोणत्या संख्या येतात तर 3 प्लस 6 प्लस 3 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. तर उरलेली संख्या कोणती तर 11. तर बरोबर आहे. तर आपलं उत्तर डी हे बरोबर आहे. तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्यासाठी. कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर चला पुन्हा आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तो